सचिवांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी क्रांतीसूर्य सचिव संघटना जिल्हा अहिल्यानगर ही संघटना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सचिव संघटनेचे 2 प्रतिनिधी जिल्हास्तरीय केडरमध्ये घेण्यात यावे अशी मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. त्यामुळे मागण्या मान्य न केल्यास काम बंद आंदोलन करत न्यायालयात दाद मागण्याचा इशारा क्रांतीसूर्य सचिव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. माननीय जिल्हा उपनिबंधक साहेब यांना आमच्या जी संघटना आहे क्रांतीसूर्य जिल्हा संघटना त्याचे जे प्रतिनिधी आहेत आमचे 2 जी शासकीय कमिटी असेल जिल्हा देखरेखची पूर्वीपासून ज्या पद्धतीनं जी कमिटी असेल शासकीय नियमानुसार त्या कमिटीमध्ये आमच्या क्रांतीसूर्य जिल्हा संघटनेचे 2 प्रतिनिधी घ्यावेत यासाठी आम्ही जिल्ह्यातून सर्व प्रतिनिधी आणि सर्व सचिव या ठिकाणी उपस्थित झालेलो आहेत. का या ठिकाणी आमचे 2 प्रतिनिधी नाकारलेले आहेत का ज्यावेळेस संघटनेनं एक पत्र दिलं त्यामध्ये आमचे संघटनेचं पत्र नाकारलं त्यामुळे आम्हाला हा पुढचा पवित्रा घेणे भाग पडलं. कामकाज जे आहे ते आमच्या संघटनेला धरून कामकाज विश्वासात घेऊन कामकाज जे आहे ते संशयास्पद असल्यामुळे संघटनेला धरून आमचं कामकाज होणं गरजेचं आहे. त्याकरता आज हे आंदोलन आम्ही उभं केलेले आहेत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवू असं आणि कोणत्याही प्रकारची माहिती आम्ही उपलब्ध करून देणार नाहीत या प्रसंगी एवढंच सांगतो. क्रांतीसूर्य सचिव संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आज जिल्ह्यातील सर्व सचिव बंधू या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी जिल्हास्तरीय समिती जाऊन जिल्हा केडरची निर्मिती होत आहे आणि ही जिल्हा केडरची निर्मिती होत असताना आपली सचिव संघटना 2011 पासून या ठिकाणी कार्यरत आहे. सचिवांचे कोणतेही प्रश्न असो ते सोडवण्याचा प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून होत आहे. ही जिल्हा केडर होत असताना आपली प्रमुख मागणी होती की आपल्या सचिव संघटनेला या ठिकाणी सभासद करून 2 सदस्य या कमिटीवर घेण्यात यावेत. मात्र या गोष्टीला या ठिकाणी आपल्या प्रशासनानं विरोध केला आणि त्या विरोधात या ठिकाणी आज आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि आपले 2 सदस्य ह्या आपल्या संघटनेला सभासद करून या कमिटीमध्ये 2 सदस्य दोघांना सचिवांना सदस्यत्व द्यावं हे भांडण आपलं या ठिकाणी खरं आहे. आणि हे करत असताना या ठिकाणी आज आपल्याला जिल्हा उपनिबंधक असतील जिल्हा केडरचे कार्यकारी संचालक असतील या ठिकाणी आपल्याला या कागदपत्रावर त्यांनी पोच दिलेला आहे आणि या ठिकाणी आपली ही जी मागणी आहे ही मागणी पूर्ण न केल्यास 100% आपण न्यायालयात जाऊ आणि याबाबत दाद मागू. आपल्याला आपल्या सचिवावर अन्याय होताना जर आपल्याला दिसला तर कोणत्याही परिस्थिती संघटना मागे हटणार नाही. आम्ही या ठिकाणी माननीय उपनिबंधक साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत की शासनाने 5/8/25 रोजी जो शासन निर्णय घेऊन पूर्वीच्या केडरची पुनर्स्थापना केली त्यामध्ये पोटनियमानुसार विद्यमान संघटनेचे 2 प्रतिनिधी असणं आवश्यक होतं. परंतु त्यांनी आमच्या अर्जाला पोच न देता त्यांनी त्यांचे केडरचं कामकाज चालू केलं आणि त्यांची भरती प्रक्रियेचं कामकाज सुरू असल्यामुळं आम्ही ते थांबवण्यासाठी माननीय उपनिबंधक साहेब अहिल्यानगर यांच्याकडे येऊन निवेदन दिलेलं आहे की तात्काळ सामीलीकरणाची प्रक्रिया थांबवण्यात यावी. तर वरिष्ठ कार्यालयाचं मार्गदर्शन घेऊन जिल्हा देखरेख संघाला योग्य ती कारवाई करण्याबाबत कळविण्यात येईल असं जिल्हा उपनिबंधकांनी म्हटलंय. गट सचिव संघटनेने निवेदन दिलेलं आहे. त्यांची मागणी आहे की जिल्हा देखरेख संघामध्ये त्यांचेच 2 प्रतिनिधी घ्यावेत कारण सध्या केडरमध्ये तेच सचिव आहेत आणि जे संस्था नियुक्त सचिव आहेत जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिलेली आहे त्यांची नियुक्ती तोपर्यंत करू नये असं त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि चर्चा केलेली आहे. त्यानुसार आता वरिष्ठ कार्यालयाचं मार्गदर्शन घेऊन जिल्हा देखरेख संघाला योग्य ती कारवाई करण्याबाबत कळवण्यात येईल. प्रतिनिधी यतीन कांबळे, नगर क्रांती न्यूज, अहिल्यानगर.